तालुक्यातील धार्मिक क्षेत्रात सातत्याने अग्रेसर असणारे गाव अर्थातच करडवाडी। श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथांच्या पावनभूमीत असलेले गाव अर्थातच करडवाडी। याच करडवाडी गावात वैकुंठवासी भगवान बाबा, वैकुंठवासी वामन भाऊ, वैकुंठवासी नारायण महाराज तसेच हरिभक्त परायण वैकुंठवासी रघुनाथ महाराज उमरेकर, वैकुंठवासी शिंदे गुरुजी व वैकुंठवासी नाथ भक्त मुरली बाबा ठाकणे यांच्या कृपाशीर्वादाने व हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज कराड मठाधिपती सद्गुरु संस्थान मेहकरी यांच्या मार्गदर्शनाखाली करडवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। भगवती सरस्वते नमः स्वाहा स्वाहा। मानवी जीवनातून दुःखाची निवृत्ती आणि सुखाचा प्रवेश होण्यासाठी तसेच जीवनात स्थिरता येण्यासाठी आणि परमानंदाची प्राप्ती होण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील डोंगराच्या कुशीत असलेल्या करडवाडी गावाने गेल्या 41 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाचा राजमार्ग निवडला आहे। अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त करडवाडी गावात दररोज काकडा भजन, नवनाथ ग्रंथ पारायण, गाथा भजन, ग्रंथ पारायण, हरिपाठ, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची हरिकीर्तने, भजन, दिंडी मिरवणूक यामुळे करडवाडी गावातील वातावरण गेल्या 7 दिवसापासून भक्तिमय झाले असून करडवाडी गावाला गेल्या 7 दिवसात यात्रेचे स्वरूप आले आहे। नाथ भक्त मुरली बाबा ढाकणे यांच्या आधिपत्याखाली सुरू झालेला अखंड हरिनाम सप्ताह व नवनाथ ग्रंथ पारायण याला 41 वर्ष पूर्ण झाले। या सप्त्याचं वैशिष्ट्य म्हणजे सुख, शांती, समाधान हे या सप्ताहाचं प्रतीक आहे। जो या सप्ताहाला येतो त्याला निश्चित वर्षभर सुख, शांती, समाधान मिळते। अखंड हरिनाम सप्ताहानिमित्ताने करडवाडी गावात काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी संपूर्ण करडवाडी गावातून भव्य दिव्य दिंडी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी प्रत्येक घरासमोर रांगोळी काढून आणि ओवाळून दिंडीचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले। याची देही याची डोळा अनुभवा असा हा सुंदर सोहळा करडवाडी गावात अनुभवायला मिळाला। ग्रामस्थांच्या उत्साहापुढे अवघा महाराष्ट्र नतमस्तक झाला।
तसं सांगायचं म्हटलं तर परमपूज्य नारायण बाबा यांचं अतिशय जिव्हाळ्याचं असणारं गाव आणि एक विशेष प्रेम असणारं गाव हे करडवाडी गाव आहे. आणि त्याच सातत्याने खऱ्या अर्थानं त्यांच्या आशीर्वादानं या गावामध्ये भरभराट त्यांच्या आशीर्वादामुळे झाली. आम्ही सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी, ग्रामसेवक, आमचे ग्रामविकास अधिकारी आजही त्याचप्रमाणे आमच्या शिरापूर करडवाडी ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच मंदाताई बुधवंत, तसेच ग्रामपंचायतचे सदस्य, ग्रामविकास अधिकारी संपतजी गोलार व सर्व गावातील पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले. भगवान बाबा की भीती ती प्रीती तो भाव पाहिजे ना भीती ती प्रीती तो भाव पाहिजे पण तुझ्या रक्तामध्ये मोठे साहेब पाहिजे सर्व महिला मंडळ, सर्व ग्रामस्थ, सर्व पै पाहुणे
सर्व आम्ही दिंडी सोहळा पूर्ण गावामध्ये फेरी मारलेली आहे. रांगोळी साडा हे सर्व प्रसन्न झालेले आहे. म्हणजे आमचा आज अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे दिवाळी सण हा साजरा केलेला आहे. आज आम्हाला इतका आनंद झालेला आहे. करडवाडी ग्रामस्थ असेल, पंचकृषी असेल, सर्व महिला मंडळ असेल, सर्व पाहुणे असतील, यांनी फार आनंद झालेला आहे. करडवाडी गावाची धार्मिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करून देणारे आणि नाथभक्तीची मुहूर्तमेढ रोवणारे करडवाडी येथील नाथभक्त वैकुंठवासी मुरलीबाबा ढाकणे यांचे मागील वर्षी दुःखद निधन झाल्याने या वर्षी त्यांची उणीव अखंड हरिनाम सप्ताहात प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे त्यांच्या आठवणीने करडवाडी ग्रामस्थांसह हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज कराड यांनाही अश्रू अनावर झाले होते. नाही देहाचा भरवसा केव्हा सरल वयसा प्रसंग पडेल कैसा कोण जाणे या नियमाप्रमाणे नाथभक्त मुरली बाबा आमच्यातून गेले. परंतु बाबांचा एकच असं आम्हाला सर्व तरुणांना सांगणं होतं की परमार्थ शुद्ध असावा, अशुद्ध परमार्थ कोणी करू नका. म्हणून त्यांनी असं सांगितलं आम्हाला, आमची प्रतिज्ञा ऐशी काही ना मागावे शिष्याशी आपणा मागे जगदीशाशी निरंतर भाजावे. मी जरी त्या ठिकाणी शरीराने गेलेलो असलो, माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. माझ्या पाठीमागं अशा प्रकारे तुम्ही नाथांना भाजा, सर्व साधू संतांची सेवा करा, अशा प्रकारचा मोलाचा संदेश बाबा आम्हाला देऊन गेलेले आहेत. त्यामुळेच अशी शिकवण असल्यामुळे आम्ही हा जो अखंड हरिनाम सप्ताह हा 41 वर्ष अशा प्रकारे पार पाडलेला आहे. सोळाने अखंड हरिनाम सप्ताहाचं पार सांगता पार पुढत असताना
गेल्या 41 वर्षामध्ये बाबा असताना कोणालाही काही पाण्याची किंवा काही गरज लागत नसायची. बाबांनी सांगायचं आणि ते कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करायचो. परंतु या वर्षी बाबा नसताना हा कार्यक्रम करणं म्हणजे पहिल्याच दिवशी मनाला अशी अगदी पुरवूर वाटायची की आता आपल्याला कोण सांगणार, आपल्याला कोण आधार आहे, कोण आपल्याला मार्गदर्शन करणार. परंतु बाबांनी या ठिकाणी देह जरी ठेवला असेल परंतु सूक्ष्म देहाचे अनेक 4 प्रकारचे देह असतात, सूक्ष्म लिंग देह आणि कारण. तर या सूक्ष्म रूपानं या ठिकाणी असल्यामुळं त्यांचं सर्व ग्रामस्थावर आशीर्वाद आहेत. आणि बाबा नसताना जे होते त्यावेळेपेक्षाही जास्त उत्साहामध्ये यावर्षीचा अखंड हरिनाम सप्ताह आणि पारायण सोहळा पार पाडलेला आहे. करडवड येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने सद्गुरू संस्थान मेकरी व अंजनीगड डोंगरवडीचे मठाधिपती हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज कराड यांच्या काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. सद्गुरू नारायण बाबांच्या आशीर्वादामुळे हा सर्व काही मान मान्यता जी मिळते ती एकमेव फक्त आमचे सद्गुरू नारायण बाबा. आणि नारायण बाबांचं वाडीवर जेवढं प्रेम होतं तेवढंच गावाचंही बाबावर प्रेम होतं. वाडीचं किती प्रेम आहे अजून अद्याप काय कळलेलं नाही. असं भरपूर असणारं प्रेम जेवढं सद्गुरू नारायण बाबावर जेवढं प्रेम करत आहात त्याच पद्धतीचं तुम्ही सर्व माझ्यावर, माझ्यासारख्या पामरावर तुम्ही भरभरून अशा प्रकारचं प्रेम करतात. मी ह्या ठिकाणी 33 वर्ष झाले ह्या ठिकाणी येतो आणि तेव्हा माझी परिस्थिती फार बिकट होती, पण आता फार फार पुढं गेलेली आहे. आणि ही सगळी माझ्या महाराजाच्या कृपेनुसारच झालेलं आहे. आणि मी आयुष्यभर त्यांना कधीही विसरू शकत नाही. बाबा जरी नसल तरी मी ह्या ठिकाणी माझा जीव आहे तोपर्यंत मी येतच राहणार, पारायण करणारच करणार. यावेळी करडवाडी येथील ग्रामस्थांनी हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज कराड यांचे भव्यदिव्य स्वागत केले. तालाबादप्रमाणे चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज, ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा, सद्गुरू नारायण महाराज आणि श्री संत मुरली बाबा ढाकणे यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह नवनाथ ग्रंथ पारायण सोहळा मोजे करडवाडी या गावामध्ये अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये पार पडलेला आहे. आज काल्याचं कीर्तन मोठ्या उत्साहात आनंदात पार पडलेलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये रोज अन्नदान आणि रोज ज्ञानदानाचं काम महाराष्ट्रातील दिग्गज
महाराज मंडळी या ठिकाणी येऊन सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम केला आणि आज काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता झालेली आहे. मानवी जीवनातून दुःखाची निवृत्ती होण्यासाठी आणि सुखाचा प्रवेश होण्यासाठी व परमानंदाची प्राप्ती होण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील करडवाडी गावाने गेल्या 41 वर्षापासून निवडलेला अखंड हरिनाम सप्ताहाचा राजमार्ग निश्चितच कौतुकास्पद आहे. गेल्या 41 वर्षापासून करडवाडी ग्रामस्थांनी एकजूट दाखवत नवा आदर्श निर्माण केला आहे. करडवाडी येथून प्रतिनिधी कृष्णा लवांदेसह जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क.